श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर ना बाप्पा तर गेले त्यांच्या गावाला, पण आपली कामं आपल्याला करायची आहेत. इथे मी छान असं माझं मखर आहे जसं सजवलेलं, सजवताना खूप पसारा घातलेला, पण काढताना व्यवस्थित काढलं, कारण का व्यवस्थित ठेवायचं होतं सगळं, आपल्याला यूज होईल ते. त्यानंतर आमंत्रण आलेलं आणि आपण दरवर्षी जातो अशा सगळ्या गणपतींना पाया पडून आलो. इथे मैत्रिणीकडे शूट केलेलं, बाकी कुठे शूट नाही केलं. तर हा खूप मखर छान होतं त्यांचंसुद्धा. त्यानंतर ना माझं होतं प्रसादाचा दिवस आजचा. हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. तर काय प्रसाद करायचं सुचत नव्हतं. मग अचानक आठवलं का रवा वगैरे आहे, रव्याचे लाडू बनवूया म्हणून इथे रवा कोरडाच भाजला अगोदर, नंतर तूप घालून भाजला आणि मग ओलं खोबरं त्याच्यात घातलं आणि ते सुद्धा छान परतलं. आता मला तूप कमी वाटत होतं ना, तसं थोडं थोडं मी एक्स्ट्रा तूप वाढवत होती. छान खरपूस आपला रवा भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घातले आणि पुन्हा छान भाजून घेतलं. आता रवा छान भाजून झालेला आहे आणि स्मेलसुद्धा छान येत होता. मग मी साईडला करून घेतलं. त्यानंतर एका टोपामध्ये मी 1 वाटी साखर, म्हणजे आपल्याला रव्याला लागेल तेवढी, आणि अर्धी वाटी पाणी घेतलं. छान त्याचा पाक तयार केला आणि मग गॅस बंद केला. त्याच्यामध्ये थोडं तूप आणि वेलची जायफळ पावडर घातली आणि मिक्स करून गरम गरम हा पाक आपल्या रव्यामध्ये ओतून घेतला आणि लगेच त्याला मिक्स करून घ्यायचे. छान असं पूर्ण मिक्स झालं का आपल्याला थोड्या वेळासाठी, म्हणजे 2 मिनटासाठी त्याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे. 2-3 मिनिटांनी आपल्याला लाडू वळायला घ्यायचे. लगेच लाडू वळायचे, नाही तर पाक घट्ट झाला का लाडू वळत नाही. तसंच माझं झालं. श्रियाल उठलेला आणि मग त्यामुळे मी मिश्रण तसंच ठेवलं. तर मग नंतर मी काय केलं, थोडं दूध गरम केलं आणि मग छान असे मोदकच वळून घेतले आणि म्हणजे वळताच येत नव्हते. मग पुढे मी विचार केला का मोदक वळतात का बघू, तरीसुद्धा वळत नव्हते. आणि मग थोडं दूध घातलं आणि मग असे मोदक वळून घेतले. मी खरं सांगते, सुख्या लाडवांपेक्षा ना हे मोदक जे बनवलेले ना दूध घालून, ते 1 नंबर लागलेले. आणि नंतर हा प्रसाद आमच्या मंडळाच्या बाप्पाला दाखवला. त्यानंतर आरती केली. आरती करताना शूट केलं नाही, कारण का वेळच नव्हता. आणि आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.